पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागला। आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले। महागाईचा मोठा भडका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये इंधन मिळवण्यासाठी धोडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशामध्ये आर्थिक अराजकता पसरेल, राऊतांचा इशारा। पाव आणि ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाल्यानं आता नाश्ताही महागला। वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंग मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपया घसरल्याचा परिणाम। मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीब नगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। कारवाईच्या विरोधात स्थानिक आक्रमक। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची पुन्हा सवलत। निर्बंध असोत किंवा नसोत, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट। अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। कतार, सौदी अरेबिया, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली। समुद्राच्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकरांचा दावा। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। रायगड रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश अप्पा थोरात, विलास लांडे इच्छुक। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर। प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार। डिझाईन बॉक्स नंतर आता आयपॅक कंपनी राष्ट्रवादीचे सल्लागार। तमिळनाडू निवडणुकीमध्ये प्रशांत किशोरांची थलपतींना मदत। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार। वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात। रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी। मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यामुळे तपासामध्ये तांत्रिक अडचणी। सूत्रांची माहिती, लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचं तपासामध्ये आव्हान। मोंदू खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी। ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या खरातला पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार। विविध बँक खात्यांमधील व्यवहारांवर ईडीला संशय। पुण्याच्या मुंढव्यातील एका पबमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पबमध्ये तरुण तरुणींचे अश्लील चाळे। रविवारी रात्री एका पबमधून बाहेर पडलेल्या तरुणीवर अत्याचाराची घटना। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 31 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यामध्ये सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी। 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली। केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली। जळगावच्या यावल तालुक्यामधील परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला। सुदैवानं घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाही, मात्र वादळामुळे मंडपाचं मोठे नुकसान। गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींच्या विरोधातील सर्व आरोप मागे। अमेरिकेमधील दोघांविरोधातले खटले कायमस्वरूपी बंद। लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा। मोदींनी नॉर्वे दौऱ्यामध्ये पत्रकाराचा प्रश्न टाळल्याचा आरोप। तडजोड केलेल्या पंतप्रधानांना प्रश्नांपासून पळ काढताना जगानं पाहिलं। राहुल गांधींची टीका, तर कुठल्या तरी एनजीओचे अहवाल वाचून भारतावर प्रश्न उपस्थित। परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण। धोकादायक